चाहता हूँ वो करके दिखाता हूँ। आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर बिटमॅप प्रीसेट आणि स्केपिक प्रीसेट या दोन्ही प्रीसेट अलाइट मोशन मध्ये इनपुट करून घ्यायचे आहे। इनपुट केल्याच्या नंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। तर सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्याच्या नंतर आता हा जो काही तुम्हाला फोटो दिसते तर इथं फोटो लावायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, कलर फिल वरती जायचं आहे, नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि जो तुम्हाला फोटो लावायचा आहे त्या फोटोवरती काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। फोटोवरती क्लिक केल्याच्या नंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर इथं तुमचा फोटो ॲड होऊन जाणार। तर आता पहिल्या बीटवरती यायचं आहे। पहिल्या बीटपासून आता आपल्याला इथं फोटो लावायचा आहे। फोटो लावण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्या नंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी यायचं आहे आणि इथून हा जो 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर काय करायचं आहे, दुसऱ्या बीटवरती आल्याच्या नंतर लेअरवरती क्लिक करून इथं 3 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। तिसऱ्या बीटवरती यायचं आहे, फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, 3 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, इथं 3 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। तर इथं तुमचे फोटो असे कट होऊन जाणार। तसे सर्व फोटो मी कट करून घेतो। तर बघू शकता आता आपण इथं सर्व फोटो कट केले आहे। तर आता काय करायचं आहे, आता आपल्याला इथं इमोजी लावायचे आहे। इमोजी लावण्यासाठी पहिल्या बीटवरती यायचं आहे। पहिल्या बीटवरती आल्याच्या नंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्या नंतर इमोजीवरती क्लिक करायचं आहे आणि ह्या इमोजीची लेअरवरती क्लिक करून सगळ्यात शेवटी यायचं आहे आणि हा जो काय आयकॉन दिसते 2 नंबरचा यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर आता काय करायचं, इथून बॅक येऊन जायचं आहे, स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जाऊन तिच्यावरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे, बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। पहिली बीटवरती यायचं आहे, पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। इथं पहिला इफेक्ट लागलेला आहे। बॅक यायचं आहे, स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे, बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। दुसऱ्या फोटोवरती यायचं आहे, इफेक्टवरती जाऊन डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे, स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर तिसऱ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे, म्हणजे बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तिसऱ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे, स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। चौथा फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे, बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर इथे चौथा फोटो दिसते, या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर काय करायचं, बॅक यायचं आहे, स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। चौथ्या फोटोवरती झाल्याच्या नंतर आता काय करायचं, 5वा फोटो आहे, त्या 5व्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इथून कॉपी करून घ्यायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, 5व्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जाऊन डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे, स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। सगळ्यात जो काही 6वा फोटो आहे त्यावरती क्लिक करून इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे, बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि तो जो काही 6वा फोटो आहे त्यावरती क्लिक करून इथून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर हे जे काही 2 लेअर दिसते ह्या 2 लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि हा जो काय आयकॉन दिसते यावर क्लिक करून इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे, बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। हा जो काय आयकॉन दिसते यावर क्लिक करून इथून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे, सगळ्यात शेवटी यायचं आहे, हा 2 नंबरचा म्हणजे हा जो काही पहिल्या नंबरचा आयकॉन दिसते खाली तुम्हाला त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर आता हा जो काही व्हिडिओ आहे तुमचा एकदम रेडी झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या साईडचा तुम्हाला शेअरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे आणि इथून एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर हा जो काही व्हिडिओ आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।